टेमघर धरणाची राज्यातील तज्ञांनी पाहणी केली असता या धरणाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलाय। टेमघर धरणाच्या भिंतीमधून पाण्याची गळती होत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होतंय। या पार्श्वभूमीवर पाण्याच्या नियोजनाची बैठक झाली आहे। धरणांच्या भिंतीमधून पाण्याची गळती गेल्या 10 वर्षापासून होतीये। 6 वर्षापूर्वी धरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊनही त्याचे काम झालेच नाहीये। या धरणाची तज्ञांनी पाहणी केली असता पाहणीत धरण भक्कम असल्याचे आढळून आले। धरण बांधताना पुरेसे लक्ष न दिल्यामुळे भिंतीमधून काही वेळा पाण्याची गळती होऊ शकते, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने भिंतीची दुरुस्ती करण्यात येईल असं मत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी। सीपेज म्हणजे फक्त पाणी लीक होते काही ठिकाणावर आणि सीपेजची परिस्थिती सुद्धा जी काल सांगितली गेली होती की 11,500-12 हजार लिटर पर सेकंड, तसं नाही। गैरसमज होता। टीव्हीवरून दाखवलेली चित्रणं मी पाहिली की धरणातलं पाणी खाली जो आमचा शाफ्ट आहे त्याच्यामधून 500-450 ते 500 क्युसेक्सने पाणी सोडलेलं होतं आणि ते उसळताना पाणी दाखवून हे लिकेज झालं आहे, खाली काहीतरी होल पडलेलं आहे, अशा प्रकारची थोडीशी गैरसमज झालेला होता। धरणाच्या वरच्या भागातून जो काही लिकेज होत आहे ते साधारणतः सीपेज हे साधारणतः 400-450 लिटर्स पर सेकंड आहे। अर्थात डिझाईनप्रमाणे ते देखील व्हायला नको, परंतु ड्युरिंग कन्स्ट्रक्शन जी काही निग्लिजन्स झाला त्याच्या माध्यमातून ते होत आहे। त्याच्यासाठी 93वी आमची कृष्णा खोरे महामंडळाची जी बैठक झाली 3 दिवसापूर्वी, त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार मंत्री आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि याच्या रिपेअर्सला खरं म्हटलं तर 2010 साली याचा पूर्ण साठा झाला होता। हे लिकेज पहिल्या दिवसापासून आहे, राईट फ्रॉम द डे 1, परंतु 5-6 वर्ष तसं त्याच्यावर एवढं काळजीने लक्ष दिलं नव्हतं। आम्ही त्याच्यावर आता अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन साधारणतः 95 कोटी रुपयाची निविदा ही त्याच्यासाठी काढली गेलेली आहे आणि हे काढत असताना त्याचबरोबर जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरच्या निग्लिजन्समुळे हे झालेलं असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर असतील, त्या काळातले काही दुर्लक्ष ज्यांचे इंजिनियर्स आहेत, अधिकारी, या सर्वांवर देखील डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरूच आहे। जे समितीचे अहवाल आले होते त्याच्यानुसार सुरूच आहे, परंतु त्याच्यावर अशा प्रकारची घोडचूक असेल तर त्याच्यासाठी कोणाला स्पेअर केलं नाही पाहिजे म्हणून कॉन्ट्रॅक्टर, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर, त्याचप्रमाणे अधिकारी या सर्वांवरच कारवाई करण्याचे संकेत ताबडतोब दिले गेलेले आहेत। महामंडळाकडे निवृत्त न्यायाधीश आता सल्लागार आहेत आणि म्हणून त्यांना ही सर्व कागदपत्र, टेंडर डॉक्युमेंटपासून सर्व कागदपत्र त्यांना देण्यात आले की याच्यावर जर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत असेल, इतकी मोठी घोडचूक असेल तर निश्चितपणे कॉन्ट्रॅक्टरपासून जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल करावे, जेणेकरून याच्यापुढे गुणवत्तेच्या बाबतीत कोणी तसं करणार नाही, अशा प्रकारचे निर्णय झाले आहेत। आणि असं काही वेळा बोललं गेलं की पाऊस असल्यामुळे आता धरण खाली करता येणार नाही आणि कोलग्रोडचं काम, प्रेशराईज ग्राउटिंगचं जे काम आहे ते करता येणार नाही, परंतु तसं नाही। लेटेस्ट टेक्नॉलॉजी आता अशा आहेत की पाण्याचा पूर्ण दाब असताना, पूर्ण धरण भरलेलं असताना सुद्धा प्रेशर ग्राउटिंगने, प्रेशरने ग्राउटिंग करत जेवढा पाण्याचा दाब आहे त्याच्यापेक्षा अधिकचा दाब देऊन त्याच्यामधून ग्राउटिंग करता येते। ग्राउटिंग म्हणजे बेसिकली जेवढी कॅव्हिटी त्याच्यामध्ये निर्माण झाली त्याच्यामध्ये वजन त्याचं धरणाचं वाढवणे आणि ते स्वतःच्या सेल्फ वेटने खाली बसेल। जे डिझाईनचं त्याचं वजन आहे तेवढं वजन पुरवत करण्यासाठी ग्रॅव्हिटीमध्ये त्या होलमध्ये सिमेंटची स्लरी आणि सगळं रिच सॅल जाऊन बसेल, वजन वाढेल आणि त्याच्या माध्यमातून जी बायन्सी आहे ती बायन्सी जी आहे ती पुन्हा 2.5ची जी अचीव करायची आपल्याला, ती आता साधारणतः 2.1 झाली आहे, थोडी कमी झालेली आहे। त्यामुळे ते ग्राउटिंग करून होईल। त्यामुळे आत्ता टेंडर काढल्यानंतर ताबडतोब याच्यामधले संपूर्ण प्रक्रिया करून काम देखील सुरू केलं जाईल। दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की पुण्याला जे आपण पाणी देतो आहे ते पुण्याला जे पाणी देतो आहे त्याच्यामध्ये प्रायोरिटीने आपण टेमघरमधून सप्लाय घ्यायचा की जेणेकरून बरोबर साधारणतः 2-3-4 महिन्यामध्ये 4.5 TMCचं धरण आहे, साधारणतः 1.1 TMC असं जर आपलं जर धरलं तर 2-3 महिन्यामध्ये ते खाली होईल आणि ते खाली झाल्यानंतर मग रिपेअरचं जे काम आहे ते पूर्ण करून कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या पावसाळी हंगामाच्या अगोदर याचं संपूर्ण लिकेज काढलं जाईल। पुण्याने अजिबात घाबरण्याचं कारण नाही, कुठचाही धोका नाही। त्यामुळे तज्ज्ञ सगळे, राज्यातले सगळे तज्ज्ञ हे आज तिथे आले होते, कोणत्याही प्रकारचा। आणि दुसरी गोष्ट, पानशेतचं जे उदाहरण दिलं जातं ते एकदम साफ चूक आहे। पानशेतचं धरण होतं अर्धन धरण होतं, म्हणजे मातीचं धरण होतं। एखादं भगदाड पडलं की ते खूप मोठं पडतं, तसं हे नाही आहे। हे कोलग्रोडचं RCCचं डिझाईन आहे, त्याच्यामुळे अशा अजिबात तशी नवीन टेक्नॉलॉजी, त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही धोका होणार नाही। पुणेकरांनी निश्चिंत असावं, आम्ही सगळी त्याची बारकाईने लक्ष देतो आहे। पुन्हा त्याच्यावर काळजी म्हणून
फ्लड लाईट्स लावून, काही तशी काळजीची गोष्ट नाही, तरी पण डे टू डे ही माहिती मिळावी म्हणून रात्रीच्या वेळचं सुद्धा फ्लड लाईट्स लावून त्याची कनेक्शन्स कृष्णा खोरे महामंडळाच्या सिंचन भवनला केलं जाईल आणि बारकाईने त्याच्यावर लक्ष सुद्धा ठेवलं जाईल. एवढी काळजी हे सरकार घेते. या 3 महिन्यात प्राधान्याने टेमघर धरणातून पुण्याला पाणी पुरवठा केली जाईल. धरणाची पाण्याची पातळी कमी झाली की लगेचच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.